तुम्ही एटीएम मधून पैसे काढले आणि त्यात चक्क फाटलेली किंवा रंग लागलेली किंवा चिकटपट्टी लावलेली नोट बाहेर आली, अशा वेळी आपण खूप घाबरून जातो आणि ती नोट कोणाला तरी दुकानात किंवा पेट्रोल पंपावर चिटकवण्याचा प्रयत्न करतो। पण आज आपण RBIचा असा एक नियम बघणार आहोत ज्यामुळे तुमची ही डोकेदुखी कायमची दूर होईल। मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजे RBIच्या स्पष्ट मार्गदर्शक तत्वानुसार एटीएम मधून खराब किंवा फाटलेली नोट निघणं ही बँकेची चूक आहे, तुमची नाही। त्यामुळे ती नोट बदलून देण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बँकेची असते। जेव्हा एटीएम मधून अशी नोट बाहेर येते तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे अजिबात पॅनिक होऊ नका, म्हणजे अजिबात घाबरू नका। पैसे काढताना तुम्हाला जी पावती म्हणजे रिसिप्ट मिळते ती पावती जपून ठेवा, कारण तो तुमचा सगळ्यात मोठा पुरावा आहे। जर एटीएमने पावती दिली नसेल तर तुमच्या मोबाईलवर आलेला पैसा कट झाल्याचा मेसेज म्हणजे SMS जपून ठेवा। शक्य असल्यास एटीएम मशीन मध्ये लावलेल्या कॅमेरा समोर ती फाटलेली नोट दाखवा, जेणेकरून रेकॉर्डिंग मध्ये पुरावा राहील। त्यानंतर तुम्हाला ज्या बँकेचं ते एटीएम आहे त्या बँकेच्या जवळच्या शाखेत जावं लागेल आणि तुमचं खातं त्या बँकेत नसलं तरी चालतं, तुम्हाला फक्त तो पुरावा आणि ती नोट घेऊन जायचं आहे। बँकेत जाऊन तुम्हाला एक छोटासा अर्ज भरावा लागेल ज्यामध्ये एटीएमचे लोकेशन, तारीख आणि वेळ नमूद करावी लागेल। RBIच्या नियमानुसार बँकेला ती फाटलेली नोट बदलून तुम्हाला नवीन कोरी नोट देणं बंधनकारक आहे आणि यासाठी ते तुमच्याकडून कोणतीही फी घेऊ शकत नाहीत। जर कोणत्याही बँक अधिकाऱ्याने ही नोट बदलून देण्यास नकार दिला तर तुम्ही RBIच्या बँकिंग ऑम्बड्समॅनकडे ऑनलाईन तक्रार करू शकता। तक्रार सिद्ध झाल्यास त्या बँकेला चक्क 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो। त्यामुळे आपले हक्क ओळखा आणि फाटलेली नोट कचरा समजून फेकून देऊ नका। ही खूप महत्त्वाची माहिती आहे जी प्रत्येकाला माहीत असली पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप्सवरती आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।